का नाही? लोक असा म्हटलाय का आम्ही आमच्यात असा म्हटला का ह्या मराठ्यातच राहणार आणि तुमच्यात राहणार नाही, ह्या गरीबाच्यात राहणार आणि श्रीमंताच्यात राहणार नाही, किंवा श्रीमंताच्यात राहणार आणि गरीबाच्यात राहणार नाही. सगळ्याला जपतो आम्ही. कोरोना काळामध्ये बघितली का फजिती? बघितले का नाही फजिती? अहो बघितले का नाही? रात्री सांगितले मी फजिती कशी आहे. जगातलं सगळी मंदिरं बंद होतेत का नाहीत महाराज? सगळी मंदिरे बंद होतीत. एका देवाला आम्ही गेलो नाही. गेलो का नाही? गुरुकडे सुद्धा गेलो नाही. गेलो का? मठामध्ये सुद्धा गेलो नाही महाराज. कीर्तन बंद झाली का नाही? अहो झालो का नाही? कुठे गेलो? कुणाला जपत होतो? कुणाला जपत होतो? या गावातल्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो नाही. शेजाऱ्याच्या घरात गेलो नाही. बहिणीकडे गेलो नाही. भावाकडे कुठे जाय दुसरं होतं तिकडे गेलो नाही. ते म्हणजे ते त्यावेळेला आमचा काळ ते त्यावेळेला काही लोक म्हणायचे अरे देव मेले तर मरून द्यात. त्या काळामध्ये कोणी गेलं नाही. देव मेलं तर गुरु बी मेले तर मरून द्यात म्हणले. त्या काळामध्ये गेले नाही. शेजारी मेला तर मरू दे, हा सगळी मेले तर मरून दे, पण मी जिवंत राहिलो पाहिजे. सगळ्यांनी मुसकी वापरली. मग मी कोण आहे? लय बाजार होते. मग फोन केला काय एकानं नेते मंडळीने, ए कोरोना तू थांब असा केला. कारण तेलाच नेलाय त्यांनी. हो सगळ्यांनी जगाला त्याला नेलेलाय, डॉक्टरांशी नेलेलाय. तो कुणाला सोडत नाही. पण वेळ आल्याशिवाय तो गप्प बसतो. तुम्ही काही करा, जोपर्यंत त्याची दृष्टी तुमच्या आमच्यावर पडत नाही तोपर्यंत काही करा तुम्ही आम्ही मजा मारणार. पण जसं श्रीकृष्ण परमात्म्यानं शिशीपालन किती शिवा दिल्या, काय केलं. देवाला म्हणतात ए भगवंता तू अजून काय गप्प आहे? अरे म्हणले थांब. 101 अपराध झाल्या बरोबर सोडलेलं नाही. तसं तुम्हामानी आमची वेळ येईपर्यंत तो तुम्हाला गप्प बसतो. वेळ आल्यानंतर तुम्हामानी कोण आहे तो विचार करत नाही. तो श्रीमंत आहे का हा गरीब आहे का अमुक आहे. मूर्ती हा म्हणे श्रीमंत, मूर्ती हा म्हणे गरीब, मूर्ती हा म्हणे राजा, मूर्ती हा म्हणे प्रजा, मूर्ती हा म्हणे संन्यासी, मूर्ती हा म्हणे देव. देवाला सुद्धा सोडलेलं नाही त्यांनी. हो मग कोण गेलं? कोणाला सोडलेलं नाही. मूर्त्या अटळ आहे. मूर्ती आहे काय अमर आहे. म्हणून तिसरी भक्ती आहे स्मरण देवाचे करावे. हे देवाचे स्मरण करण्यापेक्षा स्मरण मरणाचे करावे. हे बाबा मला मरण आता येणार आहे. मग ते राम आपोआपच नाम येते बघा. ते नामाचं विसरच आम्हाने पडलाय. मरणाचं आम्हाने वाटते फार मोठं आम्ही अमर आहे या जगात. चंद्र सूर्य नेऊन अरे देवा सुद्धा देवापेक्षा सुद्धा आम्ही श्रेष्ठ आहे म्हणतो. बरं हे जर बदल झाला होय कोणाकडे लक्ष देतो? सगळ्याकडे लक्ष देतो. सगळ्याकडे लक्ष देतो. दागिन्याकडे लक्ष देतो, पैशाकडे लक्ष देतो, आणि काय इन्कम टॅक्स बसतो म्हणून देतो. लॉकर मध्ये दागिने ठेवतो. श्रीमंत लोक आहेत आणि वेळेत काढून आणतो, सगळीकडे आणतो. परंतु 2 मिनिटं ह्याच्यातला जर खाली गेला, लॉकर कुठे आहे? लॉकरचं पैसे लॉकर मध्ये, कपाटातलं पैसे कपाटामध्ये. आणि किती पैसे त्या सुपा टाकत्यात रुपया. आणि तो रुपया कोण रडत असतात. मग आमच्या गावचा एक आमचा बंडू चेअरमन म्हणून आहे. तो म्हणतो हे घ्या त्याच्यात हे 10 रुपयाचं नाणं आणि चला राहून दे. आणि नोटा सुद्धा राहिल्या, दागिनं सुद्धा राहिलं. हे बाई 100 तोळं जरी दागिनं प्रेमानं केलं असल तर ह्याच्यातनं गेल्यानंतर रडत सांगते सगळं काढून घ्या आणि तेवढं चुकलेलं कशात घाला. एवढं प्रेम तुम्ही बायकावर. आताच विचार करा. तुम्ही म्हणता की नवरा माझा सगळा ऐकतोय. तुम्ही जाऊन बघा म्हणजे किती ऐकतोय. अर्धा तासाच्या वर तुम्हाला ठेवून घेत नाही. आणि तुम्ही जर 2 दिवस गावाला गेला तर हेळपाट मारतोय, पण 10 मिनिटं तुम्हाला ठेवून घेत नाही. कारण वास मारतोय. कारण तो वास देणारा आत आहे, तो आत्मा आहे. तो गेला शून्य किंमत आहे. आणि त्याला ओळखण्यासाठी नामस्मरण करा, संतांची संगत करा. खरोखर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. एवढे मोठे संत तो महामणी त्या लाखो. आता बघा हे गेलो जाऊन आलेले किती मला वाटते 15-20 हजार रुपये त्यांनी खर्च करून आले असते. आता तिकिटाचं मला वाटतं वाढवलंय तिकीट त्यांनी. जशी गर्दी वाढत 17,000 तिकीट आहे म्हणे. पुन्हा ते न करण्या कधी पैसा खर्च करणे नाही, जाणे नाही, आणि त्या कळवाळीत गावणं नाही, गर्दीत जाणं नाही. ऐता भगवंत आम्हाने ते प्रियक्षेत्र इथं निर्माण करून दिले बघा.
हा दिले का नाही? हो, काय धगधगीचं काम आहे? नाही. ढकलायचं काय काम आहे? जो साधू किती, कुणाचा कसला साधू, कुणाचा किती 20 वर्ष जेवलेलं नाही, कोण अंगा उभा राहतोय, काय पाया उभा राहतोय, कोण काय काढतोय, तो त्रिशूळ काढतोय, कोण तलवार काढतोय. हे भिण्यापेक्षा पाळण्यापेक्षा ऐता परमार्थ आहे. आणि ह्यो आज आम्हाने या वर्धापन दिवशी घडवून आणलेला आहे. आणि असंच सतत सतत तुमचा संघ मिळावा, तुमची सेवा करण्याची संधी मिळावी अशी बुद्धी आजच्या दिवशी. राहिलेला विषय आपण पुढे घ्यायचा. विषय संपलेला संपणार फक्त